शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना अत्यंत भावनिक पत्र लिहिलंय। सकाळी 11 वाजता ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चिपळूण इथे संवाद साधणार आहेत। मनातली खंत उघड करायची आहे, आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण केलं गेलंय असं भास्कर जाधव यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। त्यांच्या या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान भास्कर जाधव आता काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि रत्नागिरीतून आपले प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, आपण पाहतो की भास्कर जाधव सातत्याने भाजपवर, शिंदे गटावर कडाडून टीका करत असतात, आक्रमक होत असतात। तेच भास्कर जाधव आज एवढे भावुक झालेत, हळवे झालेत। काय घडतंय रत्नागिरीच्या राजकारणात? प्रज्ञा, एक गोष्ट आहे की 2.5 तास साधारण राहिलेले आहेत आणि भास्कर जाधव यांनी जे भावनिक पत्र लिहिलं किंवा जे इन्व्हिटेशन सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निकटवर्ती यांना पत्रकार परिषदा किंवा माफ करा पत्रकारांपर्यंत जे गेलं, त्यामुळं भास्कर जाधव नेमकं काय बोलणार, त्यांची भावनिक साध नेमकी कुणाला आहे, कोणत्या मुद्द्यांवरती ते भर देणार, याचं उत्तर आपल्याला साधारणपणे पुढच्या 2.5 ते 3 तासामध्ये मिळून जाईल। या सगळ्या पत्रानंतर किंवा हा मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर अशी एक चर्चा रंगली की भास्कर जाधव नाराज आहेत, ते कुठला तरी एक मोठा निर्णय घेतील। पण आपल्याला जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे किंवा त्यांच्या निकटवर्ती यांनी माहिती दिलेली आहे की अगदी राजकीय परिस्थिती जरी बघितली तरी आत्ताच्या घडीला तरी भास्कर जाधव हे पक्षांतर करतील याची कुठलीही सुतराम शक्यता नाही आहे। आता अर्थात 2-3 गोष्टींवरती आपण लक्ष दिलं पाहिजे। निलेश राणे आणि जाधव यांच्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये जो काही वाद संघर्ष सुरू आहे, चिपळूणमध्ये झाली दगडफेक, या पार्श्वभूमीवरती त्यांच्या कार्यकर्त्यांवरती झालेली कारवाई ही एक गोष्ट महत्त्वाची असेल। भाजप जे गुहागरमध्ये सध्या अगदी चांगल्या पद्धतीनं काम करतंय, कुठेतरी तो थ्रेट भास्कर जाधव यांच्या पुढच्या आगामी काळामध्ये त्यांना होईल का राजकीयदृष्ट्या, ह्या दृष्टीने चर्चा केली जाते। आणि शिवाय अगदी शिवसेनेकडून म्हणजे शिंदे यांच्याकडून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील अगदी रामदास कदम त्या ठिकाणी अगदी आघाडीवरती येऊन भास्कर जाधव यांच्यावर टीका करत आहेत। अशा पार्श्वभूमीवरती कुठेतरी कार्यकर्त्यांना एक संध ठेवणं, एक मोड बांधणं हे गरजेचं आहे। काही वेळेला असं देखील बोललं जातं की जाधव यांच्या विरोधात नाराजी आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी आता कार्यकर्त्यांना भावनिक साथ घालणं, नेत्यांना भावनिक साथ घालणं आणि त्यांना एकत्र करणं ही गोष्ट जी आहे ती यामागे आहे का हे बघावं लागेल। पण भास्कर जाधव नेमकं काय बोलतात हे आपल्याला पुढच्या 2.5 तासामध्ये कळणार आहे। प्रज्ञा, अमोल, अपडेट जाणून घेत राहू सध्या। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।